ची चिंता वाढवणारी एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। मुंबईमध्ये उष्णतेच्या झळा कायम राहणार असल्याची माहिती आता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। मुंबईचा पारा हा 39.7 अंशांवर होता, तर मंगळवारी मुंबईचं तापमान हे सर्वाधिक असल्याची नोंद सुद्धा झालेली आहे। तर 10 वर्षातील एप्रिल महिन्यातील रेकॉर्ड मंगळवारच्या तापमानाने मोडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळे उष्णता वाढतीये, त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा आता हवामान विभागाने यावेळी इथे वर्तवलेला आहे। त्यामुळे मुंबईचा पारा हा 39.7 अंशांवर होता, तर मंगळवारी मुंबईचं तापमान हे सर्वाधिक असल्याची नोंद सुद्धा झालेली आहे। तर विरारमध्ये 40.5 तापमान हे नोंदवलं गेलेलं आहे, तर नवी मुंबईमध्ये 42 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। तर तलासरीमध्ये 42.2 अंश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद झालेली आहे। तर दहिसरमध्ये सुद्धा आपण पाहतोय 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि ठाण्यामध्ये सुद्धा 42.7 अंश सेल्सिअस तापमान होतं। तर बदलापूरमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची ही नोंद करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये आपण पाहतोय पुन्हा 43.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि मनोरमध्ये 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुरबाडमध्ये पुन्हा 43.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे। तर कर्जतमध्ये तर 44.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहण्यात आलेलं आहे। तर उन्हापासून बचावासाठी नेमकी काळजी कशी तुम्ही घेऊ शकता आपण पाहूयात। पाणी जास्त प्यायला हवं, दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक आहे। जास्त अंग मेहनतीची कामं ही सध्या टाळायला हवीत। अल्कोहोल घेणं सुद्धा टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे। अति महत्त्वाचं काम असेल तरच दुपारी घराबाहेर पडा असंही सांगण्यात येत आहे। सूर्यप्रकाशापासून बचावासाठी छत्री, स्कार्फ आणि टोपी याचा वापर करणं ही महत्त्वाचं आहे। अचानक थंड तापमानातून गरम तापमानामध्ये जाऊ नये असंही डॉक्टरांनी सुचवलेलं आहे।